दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेच्या कोट्यातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी स्पष्ट केलं। ते डोंबिवलीमध्ये आरपीआय अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी गेले होते आणि त्यावेळी ते संवाद साधताना त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवलेल्या आहेत। नाही, ते लोकसभेवर येत असते तर आनंद आहे। मी जर लोकसभेत चाललेलो तर ते राज्यसभेत, त्यामुळं मी आता जरी राज्यसभेत असलो तरी अनेक देशभरातल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी लोकसभेत असलो पाहिजे आणि त्यामुळं मी दक्षिण मध्य मुंबईची जागा आहे ती शिवसेनेच्या कोट्यामधली आहे। पण शिवसेना भाजप जरी एकत्र आली तरी रिपब्लिकन पक्षाची मतं महाराष्ट्रातली सगळी त्यांना मिळणार आहेत, देशातली मतं त्यांना मिळणार आहेत। त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला दक्षिण मध्य मुंबई जागा द्यावी यासाठी मुख्यमंत्र्यांची मी बोललेलो आहे, उद्धवजींशी बोलणार आहे आणि माझी निवडणूक लढण्याची इच्छा आहे। सत्तेसाठी जर तुम्ही एकत्र आला असाल तर तुम्ही माझ्यासोबत आलं पाहिजे। तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या सोबत जाऊन तुम्हाला सत्ता मिळणार नाही। त्यामुळे वंचित समाजातले लोक आज आमच्यासोबत आहेतच। त्यामधले काही जे लोक नाराज आहेत ते त्यांच्याकडे गेलेले असले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार यश मिळेल असं अजिबात नाही आहे असं मला वाटतं। बहुजन वंचित आघाडी लोकसभेच्या किती जागा लढवणार हे अजून निश्चित नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं। तर काँग्रेसला आरएसएसच्या विरोधात काही करायचं आहे का अशी शंका वाटतेय, त्यामुळेच अजूनही आघाडीबाबत बोलणी होत नाहीयेत असंही ते म्हणाले। आणि आता बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसंदर्भातली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं बैठकांचा धडाका लावलाय। त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत कलहामुळे चर्चेत आली आहे। त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज संध्याकाळी मुंबईमध्ये रामराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी बैठक होते आहे। दुसरीकडे महाआघाडीच्या रणनीतीबाबत उद्या शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे। अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे यांच्यासह सगळे वरिष्ठ नेते उद्या हजर राहणार आहेत। तर ठाण्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक झाली। नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहर अध्यक्ष यांची ठाणे लोकसभा उमेदवाराबाबत बैठक झाली। तर या बैठकीत ठाण्यातून गणेश नाईक यांना उमेदवारीबाबत हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे। डहाणू आणि तलासरीला पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले। सकाळी पावणे 11 वाजताच्या दरम्यान जाणवलेल्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। हे धक्के बसल्यानंतर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पालघर, डहाणू आणि तलासरीत भूकंपाची मालिका अजूनही सुरूच आहे। आज सकाळी एकामागून एक दोन धक्के जाणवलेले आहेत, त्यामुळे तिथले नागरिक भयभीत झालेले आहेत। तलासरी डहाणूमध्ये पुन्हा एकदा भूकंपाची मालिका सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतात। सकाळपासून जवळपास 3 धक्के जे आहेत भूकंपाचे या ठिकाणी बसलेले आहेत। याचाच परिणाम जो आहे तो शाळेवरती झालेला पाहायला मिळतो। रुंदलवाडीमध्ये एक जिल्हा परिषद शाळा आहे, या शाळेला देखील या ठिकाणी सुट्टी देण्यात आलेली आहे, कारण इथं शालेय व्यवस्थापन कमिटीचा या ठिकाणी मीटिंग घेण्यात आली आहे। मीटिंगनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे, कारण मोठ्या प्रमाणात जे आहे ते विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं। जवळपास 207 विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी शिक्षणाचे धडे घेतात, पण ज्यावेळेस पहिल्यांदा सुरुवातीला भूकंपाचा धक्का आला त्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी एका रिकाम्या शेतामध्ये हलवण्यात आलं। त्या ठिकाणी शिक्षणाचे धडे घ्यायला सुरुवात केली, परंतु वारंवार परत 2 भूकंपाचे धक्के आले, त्यामुळं विद्यार्थ्यांना जे आहे ते घरी सोडण्यात आलेलं आहे। 10:44 जो धक्काची नोंद या ठिकाणी झालेली आहे। जवळपास 3.1 रिश्टर स्केल इतका धक्का जो आहे या ठिकाणी बसलेला आहे, परंतु नागरिकांमधलं भीतीचं वातावरण जे आहे अद्याप या ठिकाणी सुरू आहे। प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते आहे, परंतु नागरिकांचं भीतीचं वातावरण जे आहे अद्याप या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये देखील शिक्षकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आणि पटेलसह मी विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, पालघर।